क्लेश दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरा पाठवे. हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तैविता घडे पुण्यरासी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, रामकृष्ण हरी. रावणाचे सवे अंत, न लभे सीता शुद्धीची मात. तिने दुःखे हनुमंत चिंताग्रस्त दृढ झाला. ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, राजा रावणाच्या घरामध्ये माता सीतेचा शोध घेतला, परंतु त्या ठिकाणी सीता सापडत नाही. याचं दुःख हनुमानजींना वाटतंय. दृढ प्रयत्न केला भारी, समस्त शोधिली लंकापुरी. धांडोळी रे घरोघरी, सीता सुंदरी तेत नाही. दृढ प्रयत्न केला भारी, भारी अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे, दृढ निश्चयानं प्रयत्न केलेला आहे, परंतु सीता सापडली नाही. याचं दुःख हनुमानजींना वाटतंय. विनोदे वाटिका रामशिरी, नद नदी पापी पोखरी. राजकुमारांच्या घरोघरी, सीता सुंदरी तेथे नाही. विनोद वाटिका, आराम श्री, जिथं जिथं आराम करता येतो तिथं. वापी म्हणजे विहीर असेल, त्यानंतर फुलाच्या बागा असतील, वन असेल, उपवन असेल, प्रत्येक ठिकाणी सीता पाहिली पण सापडत नाही. प्रत्यावर्ती लंकापुरी, सीतावती घरोघरी. शुद्धी घेता नाना परी, सीता सुंदरी तेथे नाही. प्रत्यावर्ती लंकापुरी, लंका त्या ठिकाणी प्रतिवेळी शोधली. 100 वेळेस एका ठिकाणी जाऊन आले आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन माता सीतेचा शोध घेत आहेत. स्त्री पुरुषांचे शेजारी, त्या स्थानाचे उपराउपरी. शोधिता कोट्यानुकोटी नारी, सीता सुंदरी तेथे नाही. स्त्री पुरुषाच्या एकांतामध्ये सीता शोधली. कोट्यावधी नरनारीच्या ठिकाणी सीतेचा शोध घेतला, परंतु सीता मात्र सापडत नाही. रावणाचे सभे माझारी, दुराचितांजल्या नाना परी. शुद्धी न लभेची निर्धारी, लंके माझारी नाही सीता. रावणाच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी सभेमध्ये, सभेच्या बाहेर मोठमोठे धुरा म्हणजे प्रमुख वीर असणारे त्यांना गांजून त्रास दिला, परंतु सीता सापडत नाही. हनुमानजी म्हणतात, लंकेमध्ये सीता नाहीच. ज्ञात आपले निज बुद्धी, जानकी शोधिली नाना विधी. विधाता पाहुनी दिसिदी, लंकी मधी नाही सीता. हनुमानजी म्हणतायत, मला जिथपर्यंत बुद्धी आहे, मी माझ्या बुद्धीचं सर्व कौशल्य वापरून सीता शुद्धी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु विधाताने सीता शुद्धी मला अद्याप लागू दिली नाही. म्हणजे निश्चित सीता लंकेत नसावे, अशा प्रकारचा तर्क मांडतायत. माझा शोधिता गुप्त गती, लंके माझारी लक्षिताती. 4 अंगुळी नुरेची रीती, सीता सती येथे नाही. मी गुप्त गतीनं सीता शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हनुमानजी म्हणतायत, लंकेमध्ये अशी 4 बोट जमीन नाही जिथं मी पाय ठेवून सीतेचा शोध घेतला नाही, असं विचार करतात.
शुद्धी न लभेची सीता हनुमंतासी परमचिंता बुक्सा बुक्सी कोय स्पुंदता केवी रघुनाथा मुकलाऊ. सीतेचा शोध लागत नाही म्हणून हनुमानजी उकसा बुकसी स्पुंदू स्पुंदू रडू लागले. काय म्हणून मी रामाला तोंड दाखवू अशा प्रकारचा विचार करतायत. आणि काय का उपपती पाता रावणांचे हाती देह त्यागिला योग गती सीता सती ते नाही. क्षीण झाल्यानंतर खिन्न झाल्यानंतर विचार करू लागले महाराज. काय झालं असावं. रावणाच्या हातात सीता सापडली म्हणून वियोगानं तिनं जीव तर दिला नसावा. काय झालं असावं अशा प्रकारचा विचार करताय. राम बाणाच्या धाके रावण पळताती तवके सीता निष्ठुनिया तवके पडून कुठे के होऊन गेली. रावणाच्या बाणानं किंवा रावणाच्या रथावरून सीता पडली असावी आणि खाली पडून तिचे कुटके कुटके झाले असावेत की काय अशा प्रकारचा विचार येतोय. रावण नेटे पळता दृढ आवळीता रमाकांता कळ लागून निमाली सीता कैची आता शुद्धी लाभे. सीता जिवंतच नसेल तर शुद्धी कशी लागेल. रावण पळत असताना घट्ट पकडलेली सीता गुदमरून तर मेली नसेल. कळ लागून तर तिचा जीव गेला नसेल. अशा प्रकारचा हे बघा तर्क वितर्क आहे. मन संकल्प विकल्प करत असतं माणसाचं. तशा प्रकारे हनुमानजी विचार करतायत. रावणापासून एकसरी निष्ठुनी पडली सागरी सीता बक्षिली मत्स्य मगरी कैसे परी शुद्धी लाभे. नाही नाही म्हणले नक्की सीता रावणाच्या हातातून पडली समुद्रात पडली. समुद्रात पडल्यानंतर माशा मगरींनी खाल्ली असावी आणि आता कशी सीता शुद्धी लागे. या चाळील्या नाना युक्ती माझ्या मित्ते मदती प्रती संपातीने लंके प्रती सीता सती सांगितले. मी नाना युक्तीनं शोधलं नाना युक्तीनं विचार करतोय पण माझी प्रत्येक युक्ती चुकीची झाली म्हणले फेल ठरली. कारण संपातीनं तर सांगितलंय सीता लंकेमध्ये आहे. मिथ्या नव्हे संपाती वचन सीता लंके साही जाण दुष्ट नष्टा रावण सीता भक्षण तिने केले. दुष्ट नष्ट हा रावण आणि सीता भक्षण तेने केले. लंका लंकेतच सीता आहे. कारण संपाती खोटं बोलणार नाही म्हणलं जय श्रीराम म्हणू लागला. मग झालं काय असेल. नष्ट असणाऱ्या पापी असणाऱ्या या रावणानं सीता खाऊन टाकली की काय असंही वाटतंय. हर्षणे लिया एकांता अवश्य नव्हेची जनक दुहिता रावणे रागे बक्षील सीता कैची आता शुद्धी लागे. सीतेला एकांतात घेऊन गेला असेल. सीता वश झाली नसेल म्हणून रावणानं खाऊन टाकली की काय. पत्न्या रावण पत्न्या नेनो किती सुंदर सीतेनी देखुनी सीता सती आवघ्यावरी श्रेष्ठ सवती म्हणून समजती खादिली. रावणाला 80,000 बायका आहेत. सुंदर असणारी सीता ही जर रावणाची पत्नी झाली तर श्रेष्ठ सवत होईल आपल्याला नवी सवत. त्याच्यापेक्षा खाऊनच टाकावी असा विचार करून रावणाच्या बायकांनी तर खाली नसेल असंही वाटतंय. राक्षसी सोय खादिली सीता ऐसे मानले कपीचे चित्ता कैची शुद्धी लाभे आता म्या व्रथा कस्तावे. हनुमानजी म्हणले नक्की राक्षसांनी सीता खाल्ली आणि सीता जर खाऊन टाकली असेल तर रिकामी फिरून काय फायदा.
सीता सापडणार नाही असं वाटतंय. अश्रू पूर्व झाले डोळे, दुःखे गडबडून आलोळे, न भेटता जानकी बाळे, कष्ट केले ते व्रथा. अश्रू पूर्ण त्या ठिकाणी डोळे झालेले आहेत, जमिनीवरती गडबडा लोळू लागला आणि सीता मिळाली नाही, कष्ट वाया गेले याचा क्षीण हनुमानजींना येतोय. व्रता समुद्र लंघन, व्रता लंकेचे शोधन, व्रता माझे दादुलपण, सीताची रत्न न शोधची. हनुमानजी म्हणू लागलेले आहेत, व्रथा माझं जीवन आहे म्हणे. एवढ्या मोठ्या समुद्रावरून पराक्रम करून आलो. बघा तुम्ही किती मोठे आहात, त्यापेक्षा तुमच्यानं किती रामकार्य झालं हे महत्वाचं आहे. हनुमानजी म्हणले मी बलवान आहे, पण माझ्या बलानं मी समुद्राचं उल्लंघन केलं, पण सीतेचा शोध झाला. व्रथा गेलं. 100 वेळा एका राक्षसाचं घर बघितलं म्हणला. नको त्याची तोंड बघितले, नको ती स्त्रिया बघितल्या, नको त्या स्थितीत बघितल्या. एवढं सगळं करून सुद्धा सीता सापडत नाही म्हणून कपाळ पिटू लागले. घेऊन आलो श्रीराम मुद्रा, तेन साधीची रामभद्रा. कैसे नि भेटू श्री रामचंद्रा आणि कपिंद्रा सुग्रीवा. रामाजवळून राम मुद्रा घेऊन आलोय सीतेला भेटेनच म्हणून. आज सीता भेटत नाही, त्या प्रभू रामचंद्रांना मी काय मुख दाखवू अशा प्रकारचा विचार करतायत. सीता मारिली की मेली, किंवा रामी विरये निमाली, किंवा तरळ भरुनी मेली की उलटली अति दुःखे. सीता मारली का मेली, सीतेचं काय झालं, तरळ भरून मेली की काय, अशा अनेक प्रकारच्या कल्पना हनुमानजींच्या मनामध्ये येत आहेत. सीता निमेषे नासली, श्रीराम ऐसे कथाची बोली मजाली अपकीर्ती. सीता मेली अशा प्रकारे वाटू लागलं महाराज. आणि सीता मेली म्हणल्यानंतर अशी जर वार्ता हनुमंत म्हणू लागले, मी रामाकडे घेऊन आलो तर पुन्हा माझं नाव कोण घेईल. साधू संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम. आणि ती साधू संत असणाऱ्या सीतेच्या मृत्यूची बातमी घेऊन गेल्यास मला त्या ठिकाणी कोण भक्त मानेल, अशा प्रकारचा विचार हनुमानजी करतायत. सीता प्रियो कांते कारणे, राम बसलासे धरणी, तिचे कांताची मरणी निज प्रमाणे तोनु रे. सीतेच्या त्या ठिकाणी कारणानं रामचंद्र प्रभू धरण देत बसलेले, झाडाला वृक्षाला सीता 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 म्हणणारे राम. हनुमान सीतेची शुद्धी आणि ही वाट पाहून बसलेली आहेत. आणि त्या रामचंद्र प्रभूंना मी काय सांगू असा विचार करतात. वेगी लंगोनी उददी, देणे श्रीराम मरण त्रिशुद्धी, ऐसी आणली शुद्धी म्हणती हा दुर्बुद्धी वानर. गेला समुद्र तारून, समुद्रावरून उडी मारून गेला, पण त्या ठिकाणी रिकामच हात हलवीत आला. दुर्बुद्धी असणारा हा वानर आहे अशी सगळीच माझी निंदा करतील. सेवक नवे आदपाती, आप्त नवे हाती गाती, कुशल नवे हा मंदमती, श्रीराम गाती हनुमंत. सीता मेली म्हणून जाऊन सांगावं, रामांनी जर जीव सोडला तर लोक काय म्हणतील, हा सेवक नाही, आत्मघाती आहे, कुशल नाही, हा मंद आहे. ज्ञानी कुणाला म्हणावं, राम कार्य करतो, यशस्वीपणे करतो तो ज्ञानी आहे. रामाची पत्नी सीता मेली म्हणून सांगितल्यानंतर मी जगामध्ये क्रूर ठरेल, मी जगाची हत्या केल्याचा मला दोष लागेल
अशा अनेक प्रकारचा भाव हनुमानजी व्यक्त करतायत. म्हणती हनुमान बुद्धिवंता तरी का केला ती अनर्थ, याचे निमाला रघुनाथ येणे कार्यार्थ नाशिला. याचे निमाला रघुनाथ. अहो लोक म्हणतात हनुमान कसं आहे हो, बुद्धिमतां वरिष्ठम, बुद्धिमत्तेत वरिष्ठ असणारे हनुमानजी. पण असलं कसलं काम केलं हो, चांगलं चांगलं म्हणत होता त्याला. लोक म्हणतात ना, अहो ते चांगलं वाटलं होतं पण त्यानं असलं केलं, अशा प्रकारचा दोष मला लागेल. रामचंद्र प्रभूंचं कार्य नासल्याचं पातक मला लागेल, मी नरकाला जाईल. माझं काय होईल याचा विचार करतो तो शहाणा, आणि माझं काय होईल याचा विचार हनुमानजी करतात. आणि रामचंद्र प्रभू कशी कृपा करतात ऐका. सांगता सीतेची कथा पेश येईल माझी माथा, राहू नयन सांगता तिने माथा अतिदोष. हनुमानजी विचार करू लागले, सीता मेली म्हणून रामाला सांगावं तर दोषच आहे, आणि न सांगता इथंच बसावं तरी दोषच आहे. बरेच माणसं काम सांगितलं काम नाही झालं की तिकडच गायब होतात. तिकडच गायब होणं हा दोष आहे बरं का. वेळेत येऊन मालकाला काम झालं तरी सांगावं आणि नाही झालं तरी सांगावं. रिपोर्टिंगला महत्व आहे, आणि ती रिपोर्टिंग महत्वाची आहे. काय करू हनुमानजी विचार करतात. स्वामी पासी अति गोष्टी न सांगे तो सेवक कपटी, नरका जाई उठावटी होईन सृष्टी अति दोषी. होईन सृष्टी अति दोषी. स्वामी पाशी जो गोष्ट सांगणार नाही तो सेवक जगाच्या पाठीवर दोषी आहे मला. आणि त्यामुळं स्वामीला आपण आपल्या प्रत्येक गोष्ट सांगितली पाहिजे, हा सिद्धांत हनुमानजी अतिशय स्पष्ट करतायत. जैसे तैसे मनोगत गुरुशी सांगावे तंबूत, ऐसा विश्वास नाही तेत नरकपात त्या नरा. जैसे तैसे, जसं आहे तसं आपण आपल्या गुरुला सांगितलं पाहिजे. आणि या भावनेवर ज्याचा विश्वास नाही तो 90% 99% नाही महाराज, तो 100% नरकाचा अधिकारी आहे. तो नरकालाच जाणार असा हनुमानजी विचार करतात. गुरुशी सांगता मनोगत संकल्प विकल्प मनी मुक्त, ऐसा विश्वास नाही देत नरकपात त्या नरा. गुरुला बोलत असताना ज्याचं मन संकल्प विकल्प मुक्त नाही, आणि गुरुला बोलत असताना सुद्धा ज्याच्या अंतःकरणात संकल्प विकल्प येतात, हे कसं करू, हे गुरुला सांगू की नाही सांगू, हे गुरुला सांगणं बरं असेल की नसेल, अशा प्रकारचा विकल्प ज्याच्या अंतःकरणात आहे तो 100% नरकालाच जातो असं सांगतात. सांगो जाता ती अनर्थ न सांगता नरकपात, काही न चले उपायेत चिंताग्रस्त मारुती. हनुमानजी चिंतेने ग्रस्त झाले. सांगावं तर अधपाताला जाण्याचं काम होणार आहे, म्हणजे विनाश होणार आहे. नाही सांगावं तर मी नरकाला जाणार आहे, आणि सगळीकडूनच मी अडचणीत सापडलोय. काय करू विचार करतायत. उल्लंघून या सागरा मजानिली लंकापुरा, सीतान भेटीची सुंदरा पुढील विचारा विवंची. सागराचं उल्लंघन करून मी या ठिकाणी आलेलो आहे, आणि काय करू, पुढचा विचार काय करू, आता माझं कसं, अशा प्रकारचा विचार बजरंगबली करतायत. माझ कल्याण येते राहता किंवा किसकिंदेशी जाता, ऐसे चिंतितान म्हणता ती उत्पाता पावला. माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे
याचा विचार हनुमानजी करतायत. महाराज, मी इथं राहणं श्रेयस्कर आहे का किष्किंधेला जाणं श्रेयस्कर आहे? माणसानं प्रत्येक वेळी स्वतःच्या हिताचा विचार केला पाहिजे. हनुमानजी करतायत. ते जाता पयापान सांगता सीतेचे मरण. श्रीराम सांडील प्राण आणि लक्ष्मण तात्काळ. आणि हनुमानजी विचार करू लागले, जर किष्किंधेला गेलो सीता मेली म्हणून सांगितलं तर श्रीराम तात्काळ प्राण सुटले. राम गेल्याबरोबर लक्ष्मण राहण्याची कल्पनाच करत नाहीत, क्षणार्धात मरतील. आणि एवढा विनाश, हातात आग घेऊन घराकडे कसं जावं विचार करू लागलेले आहेत. राम आणि लक्ष्मण दोघे निमाले ऐकून. दुःखे भरत होईल प्राण आणि शत्रुघ्न त्यास वे. राम लक्ष्मण मेले म्हणल्यानंतर भरत शत्रुघ्न राहू शकत नाही, तिघी माता राहू शकत नाहीत. आणि सगळ्यांचा घात मी केला असं होईल. ऐकोणी पुत्राचे निधन. तिघी माता पावती मरण. प्रधान सांडिते प्राण अयोध्येचे जण निमतील. 3 माता मरतील, प्रधान मरतील, अयोध्येची सगळी लोक मरतील, असा विचार हनुमानजी करतात. निमाला देखोनी रघुनंदन. दुखे सुग्रीवा येईल मरण. त्यास वे अंगद देईल प्राण वानरगण. निमाले अंगद मरेल, सुग्रीव मरेल, वानर मरतील, काय करावं विचार करू लागले. निदान सुग्रीव श्रीरामा देह त्याजिती तारारुमा. अति दुःख प्लवंगमात मरण दमा रिगतील. सगळेच मरणाच्या धर्माला निघतील महाराज. सुग्रीव मेल्यानंतर तारारुमा मरेल आणि सगळ्यांचाच नाश होईल. हा नाश कसा चुकवावा असा शहाणा हनुमान विचार करताय. जामवंता जुत्पती समस्त. श्रीराम आप्त त्या प्राणांत निमेषार्धात निमतील. नळ, नीळ, जामवंत, अंगद, सुषण सर्वच मरतील. ज्यांना ज्यांना राम आवडतो ते रामाशिवाय राहू शकत नाहीत आणि कोणीच जगणार नाही. श्रीराम दुःखाती आचाट. दुसरे सुग्रीवाचे दुःख श्रेष्ठ. वानर होतील सपाट कडे लोट करुणी. सुग्रीव दुःखी होईल आणि सुग्रीव दुःखी झाल्यानंतर सगळं वानर सैन्य सपाट होईल. मोठ्या कड्यावरून उड्या मारतील आणि वानर मरून जातील. ते करिता गमान. सूर्यवंशानी संतान. वानर वंश वडील पडील शून्य. तो मज कोण पुरुषार्थ. तो मज कोण पुरुषार्थ. सर्व वानरांचा विनाश होईल. राम लक्ष्मण सर्व अयोध्या संपुष्टात येईल. आणि एवढं कुठं गेल्यानंतर होणार आहे? सीतेचा शोध न घेता किष्किंधेला गेल्यानंतर असा विचार शहाणे हनुमानजी करतायत. माझा येथे राहता श्रीराम माझी परमावस्था. गुरुवचकता बैसला माता किवीर गुणाता उपेक्षू. केवीर गुणाथा उपेक्षू. मी जर गेलो नाही, मी जर सांगितलं नाही तर गुरु वंचकता मला लाभेल. गुरुच्या जवळ न जाता दूर राहण्याचा दोष मला लागेल आणि त्या दोषाला मी पात्र होईल. मी काय करू विचार करतात. उपेक्षो निरगुणाता मदते वचता. पृथ्वीचे दोष माझी माता पाता जाईन मी. रामाची उपेक्षा करून इथंच बसणं, पृथ्वीचे सर्व दोष माझ्या डोक्यावर बसतील असा विचार हनुमानजी करतात. अति अनर्थ ते जाता. परम दोषे ते राहता.
अति विचार हनुमंता कर्तव्यता लक्षिणा. गेलो तरी दोष, राहिलो तरी दोष, कर्तव्यता लक्षात येत नाही. आणि जीवनातली सर्वात वाईट वेळ कोणती? कर्तव्यता लक्षात न येणं. वेळ वाया जातो सामर्थ्य असताना. हातात काहीच नसतं महाराज, अडचणीची वेळ ठरत असते आणि ती हनुमानजींबद्दल घडतीये असं सांगतात. मजराता निज निवाडे सीता शुद्धी मागिलीकडे, माझीच शुद्धी पडेल पुढे आतिसाकडे. श्रीरामा हनुमानजी म्हणले मी जर इकडच राहिलो तर सीता शुद्धी देतील सोडून, म्हणले हनुमंताला शोधाय सैन्य पाठवायची वेळ येईल. आणि हे रामचंद्र प्रभूवरती दुसरं संकट माझ्यामुळे उभं राहील असं हनुमानजींना वाटतंय. माझे शुद्धीचे कैवाडे आगाध उतदी कवन उडे, सुग्रीवासाकडे राहणे कुडे ते माझे. हनुमानजी विचार करू लागलेले आहेत की इथं राहणं माझं कुड आहे, खोट आहे, म्हणले चुकीचं आहे. कारण एवढ्या लोकांची बेजारी करायची ना आपण इकडं निवांत झोपून राहायचं असलं काही बरं नाही असं करतात. अति संकटी त्याग प्राण तो मज नयेची, मरण जाळू न शके हुताशण न शके पवन मज मारू. काय करू? संकट पडलंय म्हणून मरू तर अग्नी जाळीत नाही, वारा मारीत नाही आणि मला मरण येत नाही, मी काय करू विचार करतात. जरी करू पर्वत पतन तरी ते माझे नित्य उडान, बुडू न शके मज जीवन मरता मरण मज नये. मरण्याचा विचार केला तरी मला मरण येत नाही, कारण समुद्र बुडवू शकत नाही. पर्वतावरून काय उडी मारू म्हणला, समुद्रावरून उडी मारून आलो, डांग टाकले इतकं बी काही वाटत नाही, होत नाही, काय करू विचार करतात. वज्र देही जो मी लाठा सीता शुद्धीची या वाटा, भूमी झालो अति करंटा मरण कटकटा मज नये. मरण कटकटा मज नये. सीता शुद्धी साहेब मी वज्रदेही लाठा असणारा बलवाने, पण माझ्याकडून सीता शुद्धी होत नाही. काय करू म्हणले, मरण आलं असतं तर बरं झालं असतं. माणसांना वाटतं बरं का, मरण आलं असतं तर बरं झालं असतं, मरण आलं असतं तर बरं झालं असतं. एक कायम लक्षात ठेवा, जिवंत असताना तुम्ही काहीतरी करू शकाल, मेल्यानंतर तुम्ही तर नरकालाच जातात, पण काहीही काही करू शकत नाही. त्यामुळं मरण हा पर्याय कधीच नाही. हनुमानजी त्या पर्यायाचा विचार करणारच नाही, तो विषय वेगळा. पण मनामध्ये संकल्प विकल्प येत आहेत, कारण राम कार्य केल्याशिवाय जगणं निंद्य आहे या भावनेचं स्पष्टीकरण देण्यासाठी नाथ महाराज हा भाव व्यक्त करतायत. म्हणून क्षिती तळी पडे राय मोकलोनी दीर्घरडे. वा, माझे दुस्तर साकडे कोणा पुढे मी सांगू. गडबडा धरणीवरती लोळू लागला महाराज. दन 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 कपाळ बडवून घेऊ लागला, रडू लागला स्पंदू स्पंदू. भगवंता अहो हे माझं दुखणं कोणाला सांगू. ऐसे माझिया कांता लावे पावे गा श्री रघुनाथा. मजा अनुपेक्षी सर्वता कृपावंता श्रीरामा. आणि पडता जड भारी दासी आठवावा हरी. महाराज संकट पडल्यानंतर त्या भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचा धावा करावा, हा रामायणाचा मूळ सिद्धांत आहे. भक्तानं कधीच म्हणायचं नाही तू एकटा आहे का, तर त्यांना जर म्हणला मी एकटा आहे म्हणाव, भक्त नाही. हा लक्षात घ्या, मी आणि माझ्या सोबत माझे प्रभू राम आहे.
हे अखंड ज्याला वाटतं तो भक्त आहे. हनुमानजी भक्त शिरोमणी आहेत. मुख बारीक केला आणि भगवंताला म्हणू लागले, अहो श्रीरामा, धावा 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 भगवंता, अशा प्रकारची याचना करतात. भावे समरता श्री रघुनाथा, चित्त चैतन्य निमाली चिंता. वाह. परमानंद हनुमंता श्री रामकांता शोधावया. दोन्हीतला फरक लक्षात घ्या. अगोदर करू लागले चिंता आणि चिंतेनं विचार करू लागले, होय इंद्रियल पिऊ, फाशी घेऊ का जाळून घेऊ. पण पुन्हा विचिंतन केलं महाराज आणि भगवंताला हात जोडले आणि सांगितलं, भगवंता, अहो मी तुमचं लाडकं लेकरू आहे, मी एकटा आहे, मी दुःखी आहे. नुसते हात जोडल्याबरोबर 1000 हत्तीचं बळ आलं. सीतेचा शोध घेण्याचा विचार आला आणि प्रभू रामचंद्र प्रभू कसा आधार देतात ऐका. सीता शुद्धी ते शोधिता, इंद्रजित कुंभकर्णा समवेता. करीन रावणाचे घाता आणि समजता राक्षसा. हनुमंताला आवेश आला, आवेश. आणि हनुमानजी म्हणू लागले, राम भक्ताने इंद्रियल प्यायचं नसतंय म्हणले. मग इंद्रजिताच्या कानफट्टीत देतो म्हणले, रावणाच्या कानफट्टीत देतो. गचीला धरून नरड्यावर पाय देऊन सीता कुठे विचारतो का? मी राम भक्त आहे, भीन माझ्या रक्तात नाही. बजरंग बली विचार करतायत. नाही तरी दिवे जिंता, पुची बांधुनी लंका नाता. श्रीरामा पासिने नाता, त्यासी तो सीता पुसेल. आणि जीवनामध्ये कधीही माणसानं विचार हा पुरुषार्थानं करायचा असतो. हनुमानजी म्हणले, असं गरगर गरगर नरड्याला तर बांधील, नरड्याला बांधून इथून वळीत नेईल म्हणले रामचंद्र प्रभूंच्या पुढं. आणि प्रभू हे का हात चोरटाय, ज्यानं सीता चोरली आहे, मला सापडत नाही, पण याला धरून आणलंय, द्या रट्टे आणि विचारा सीता. रांडवे श्रीचे परी, निकारडता लंकापुरी. वाह. स्वामी श्रीराम माझे श्री भक्त सहकारी श्रीराम. जीवनामध्ये 24 तास विचार करा की प्रभू रामचंद्र माझ्या कपाळावर आहेत. आणि ज्याच्या कपाळावर राम आहे, ज्याच्या पाठीवर राम आहे, त्यानं रडायचं नाही. रडावं कुण? रांडवनं रडावं. ज्याच्या शिरावर कोणी नाही, ज्याच्या माग कोणी नाही, त्यानं अवश्य रडावं. कारण रडण्याशिवाय त्याच्याकडे काहीच नाही. पण ज्याच्या पाठीसी असलिया रघुनाथ, पाडीण कृतांताचे दात. हनुमानजी विचार करू लागले, राम माझ्या माग आहे. आणि ज्याच्या माग राम आहे का, त्यानं कोणाच्याच बापाला भिण्याचं काम नाही बरं का. आणि जो रामाचा नाही, त्यानं पावलोपावली मार खावा महाराज. त्याच्या अवकाशात दुसरं काहीच नाही. त्याला पोरग मारतय, त्याला भाऊ मारते, त्याला गाव मारते, त्याला कोणी मारते. आणि ज्याच्या माग राम आहे तो भीत नसतो. म्हणून भीतो तो भक्त नाही. आणि भक्त कोणाच्या बापाला भीत नाही. बजरंग बली म्हणले, मी रांडवबाई सारखं कपाळ पडवून रडू लागलो, कारण रामाला विसरला, एक क्षणच विसरला. आणि माणसं जी रडतात त्याचं कारणच आहे, देव माझा आहे ही भावना जिवंत नसल्यामुळं रडतात. आणि अशी रडणारी मरतात आणि शेवटी नरकाला जातात. माझा देव म्हणणारी मात्र या विश्वात पुरुषार्थ करतात. त्या पुरुषार्थाची भावना हनुमानजी व्यक्त करतायत. माझा सह्य श्रीपती, म्हणून उल्हासे मारुती. वाह. सीता शोधीन मागुती, प्रत्यावृत्ती साक्षेपे. हनुमानजी म्हणू लागले, मला साह्य रामचंद्र प्रभू आहेत. मग काय झालं म्हणले,
सीर सलामत तो पगडी 50, पुन्हा 100 वेळा लंकेचा शोध घेईल, मरणार नाही, मारल्याशिवाय राहणार नाही आणि सीता शोध घेऊनच जाणार. आळस सांडोणी संभ्रम त्याजोनी विषय का वा. प्रयत्न करिता पै परम प्रभ्रम आतुडे. सांडोनिया आळस, आळस सोडून देईल आणि पुन्हा पुन्हा सीतेचा शोध घेईल आणि प्रयत्नांती परमेश्वर. बघा, झोपीतलंच उठायचं नाही म्हणायचं देवानं मला काहीच दिलं नाही, असं जमत नाही. परमेश्वर आहे प्रयत्नांती, आणि प्रयत्न करण्यासाठी शरीर कोण दिलंय? परमेश्वरानं दिलंय. प्रयत्नांती यश देणारा कोण आहे? परमेश्वर आहे, पण झोपून देत नाही. हनुमानजी म्हणू लागले, मी 100 वेळा सीतेचा शोध घेईल, निश्चित प्रभू मला यश देतील. प्रयत्न करोणी विचक्षण वैकुंठासी होय पूर्ण. शेष शयनी नारायण होती आपण अति प्रयत्ने. अहो, प्रयत्न केल्यानं जगामध्ये काय होत नाही. नर करे सो नरका नारायण हो सकता है. माणसाचा देव होतो प्रयत्नानं होतो. प्रयत्न केला तर माणसं वैकुंठाला जातात, प्रयत्न केला तर माणसं स्वर्गाला जातात, आणि काही माणसं 24 तास प्रयत्न करून मुंडके मोडून नरकाला जातात. असो, प्रयत्नानं माणसाला स्वतःच काहीही करता येतं. मी सीता शुद्धी करील, प्रयत्न प्राधान्य हनुमानजी देत आहे. अति प्रयत्न तो मानसी कथेने पावती परमसु. मी तव रामाचा सेवक सीता साम्यक शोधिना. अति प्रयत्न तो मानसिक, मानसिक प्रयत्नानं माणूस सुखी होतो. आणि मी रामाचा भक्त आहे, पूर्ण ताकदीनं सीता शोधील असा संकल्प करू लागले. उल्हास हनुमंताचे चित्ता लसे सांडोनी विकल्पत्वाचा. अति साक्षपे शोधीन सीता सिल्वागनाथाचे निबळे. हनुमंताच्या चित्ताला उल्हास निर्माण झालेला आहे, आळस सोडलेला आहे. हे सगळं किती क्षणात घडलं. धावतावगा रघुनाथा. उग इंद्रेलची बाटली घेताना विचार करा, बाटली फेकून द्या म्हणा रामा, अहो एवढं माझं संकट दूर करा. कशाला मरायची गरज आहे? फाशी घेत असताना विचार करा, हो रामा, मी तुमचं लेकरू आहे की हो, माझ्याकडे एवढी वाईट वेळ कशाला? दोरी तोडून फेकून द्या आणि जय श्रीराम म्हणा. अहो, तुमच्यासारखा बलवान तुम्हीच. हनुमानजी म्हणले, मी सीता शुद्धी घेईन, पण स्वतः घेईल म्हणले का? श्री रघुनाथाचे निबळे. बळ मात्र रामाचं वापरील, निश्चय विजयी होईल. पूर्वी केले स्वशोधा समस्त लंका भुवन. शोधिता राहिले जे जे स्थान सावधान अवधारा. हनुमंताने हातामध्ये पेन आणि वही घेतली. महाराज म्हणले, अगोदर लंका शोधली, पण काही ठिकाणं राहिलेत म्हणले. आणि कोणकोणती राहिलेत ते लक्ष देऊन नाथ महाराज सांगतायत आपल्याला. हनुमानजी विचार करतायत स्वतः. रावणाचे शयन भवन आणि काम गविमान. तेथे रिगोणी सावधान सीताची रत्न शोधिन मी. आणि हनुमंताच्या लक्षात आलं, लिस्टला पहिलं नाव म्हणले चोरट्याचं घर शोधायचं राहिले. रावणाचं शयनग्रह त्या ठिकाणी शोधायचं बाकी आहे. आणि रावणाचं जे कामक विमान आहे ते अद्याप मी शोधलं नाही, याचा विचार करतायत. ऐसा करो नित्यार्थ रावणाचे ग्रांत. रिगावया
पाये हनुमंत समरे रघुनाथ सद्भावे. अशा प्रकारचा विचार केला. रावणाच्या घरात जाण्याचा विचार करतात आणि निघताना प्रभु रामचंद्र भगवान की जय गर्जना केली. हनुमानजी निघाले. श्रीरामा तुझ मी अनन्य शरण. वाह. लक्ष्मण तुझ लागी माझे नमन. जनकात्मजेसी लोटांगण निज दर्शन मज द्यावे. हनुमानजी म्हणू लागले, भगवंता हो मी तुम्हाला अनन्य शरण आहे. लक्ष्मणा तुमच्या चरणाला माझं नमन आहे, लोटांगण आहे. माता सीते तुम्हाला लोटांगण आहे, मला भेट द्या, मला दर्शन द्या. अशा प्रकारची विनंती हनुमानजी करताय. मी तवा तुझे अत्यंत तहाने मज धाडिले रघुनंदने. वत्सा प्रतिदेनु धावणे तेसे मी देणे मज भेटी. हे आई, हे आई सीते मी तुझं तान बाळ आहे. जशी गाय त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अशी धावत घराकडे येते आणि वासराला भेट देते, कडकडून मिठी देते. आई तशी तू मला भेट दे आई. तू तव श्रीरामाची शक्ती तुझे निमजला नित्य गती. वाह. म्हणून लोटांगण क्षिती करी मारुती जानकी. आई सीते तू श्रीरामाची शक्ती आहेस आणि तुझे निमज गती. प्रत्येकाला श्रीरामाच्या शक्तीनं गती आहे आणि श्रीरामाच्या शक्तीच्या आधारावरच प्रगती आहे. आणि श्रीराम शक्तीशिवाय जेवढी आहे तेवढी अधोगती आहे. म्हणून हनुमानजी म्हणू लागले, माते तू कृपा कर आणि या लेकराला भेट दे, यश दे, विनंती करतायत. स्वयं सीतेच्या शुद्धार्था नमुनिया श्री रघुनाथा. जानकी शोधावया मागुता होय निगता. हनुमंत पुन्हा 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 प्रभु रामचंद्रजींना वंदन करत आहेत. एवढं विसरू नका बरं का, कोणालाही विसरा. बाप विसरला चालेल, माय विसरली चालेल, भाऊ विसरला चालेल, बायको विसरली तरी चालेल, दुनिया अख्खी विसरली तर चालेल, पण रामाला जर विसरलं ना तर सत्यानाश होत असतो, सत्यानाश. आणि दुनियेचं अवघड झाले, रामालाच विसरले. विसरला तया थोर झाली हानी. काय काय हानी झाली हो? थोडा पाडा वाचायचा का? कलियुगात लोक म्हणतात देवा वाचून काय बंद पडले, देवाला विसरले. घराला नोटीस यायला लागली, घर आमचं आहे दिलं सोडून. गावाला नोटीस यायला लागली, देशांना नोटीस यायला लागली, देशचे देश सोडून दिले. शेवटी जीव सुद्धा सोडून द्यायची वेळ आहे. काही जणांच्या बायका नेल्या, काही जणांच्या मुली नेत आहेत. राक्षस रामाला विसरणाऱ्यांची ही परिस्थिती आहे. रामाला आठवलं की त्या ठिकाणी पुरुषार्थ येत असतो आणि रावणाचा देश शोधण्यासाठी हनुमानजी प्रभु रामचंद्रजींना पुन्हा पुन्हा वंदन करतायत. शोधावया रावणाचे भवान सूक्ष्म रूप धरुणी जाण. कपी करिता झाला गमन सीताची रत्न शोधावया. रावणाचं घर शोधण्यासाठी हनुमंतानं सूक्ष्म रूप धरलं आणि सूक्ष्म रूप धरून सीतेचा शोध घेऊ लागले. रावण ग्रही उपरा उपरी कवीस मांडिया वरी घरी. गोपुरादी आरोहारे घटिका करी गडगजरू. 21 मजले रावणाच्या घरावर 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 त्या ठिकाणी शोध घेऊ लागलेले आहेत. सिंधुरा रक्त श्वेत पीता गज गर्जती चतुर्दत. सैन्य थोवे थोवे जगत गडगजरे. सिंदूर आरक्त श्वेत पीत
पांढरे आहेत, लाल आहेत, पिवळे आहेत. अशा प्रकारे हत्तीचे दात, मोठमोठा हत्ती. आता ते रावणाचं घर आहे महाराज. अतिशय सुंदर अशा प्रकारच्या सर्व शोभा दिसू लागल्या असं सांगतात. अश्वगाज पदा पदाती सेनाधर सेनापती राजग्रही नित्य जागती शस्त्र संपत्ती अति गजरे. अश्व, घोडे आहेत, गज आहेत, हत्तीवर बसलेले सेनापती आहेत, नाना प्रकारच्या हातात तलवारी घेऊन रात्रंदिवस राजाच्या घराला प्रहार देतात असं सांगतायत. ढोल दमामे किंकाटी विराणी वाजती थापटी घरटिका कार देता ती घरटी सावध व्रती शोभक. सावध वृत्तीनं घरटीकार त्या ठिकाणी घरटी देऊ लागले. रात्रभर फिरायचे सावध राहून, हातामध्ये मशाली घेऊन, तलवारी घेऊन अशा प्रकारचा विषय मांडू लागलेले आहेत. आईनी पायनी एकमेका उपरा उपरी जागती देखा हलकल्लोळे देऊनी हाका एकमेका गरजती. आयनी पायनी बारी बारीनं त्या ठिकाणी पहारा देत होते. हय हुर्र, तिकडले जागेत का इकडले जागेत का अशा प्रकारे सगळीकडेच त्या ठिकाणी सावधपणा आहे असं सांगतात. दडा दडा निशाने भैरी द्राटलिया राजद्वारी काळा चिन काळा थुरी बुरगे गजरी गरजती. मोठमोठ्यान शूर त्या ठिकाणी गर्जना करू लागले. हैकार थैकार. राजाच्या दरबारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ढोल ताशे वाजतात असं सांगतायत. सप्त कक्षांतर वाटा ऐसे घनदाट सैन्य वाऱ्यात तीन फुटे वाट दृढ कपाट राजद्वारे. राजद्वाराचा दरबारचा असा गच्च होता महाराज. वारा सुद्धा मध्ये जाणार नाही अशा प्रकारचा सर्व बंदोबस्त आहे. हनुमान सप्तद्वारांतरी रिगोणी सैन्याचे भीतरी शोधितासे सीता सुंदरी गुप्ताचारी अतियुक्ती. गुप्त आचाराच्या अतिशय युक्तीनं सैन्यामध्ये हनुमानजी सीतेचा शोध घेत आहेत. राजपत्न्या शिबिके अंता बैसुनी जाती अति गुप्त हनुमान रिगुणी गुंगटांत सीता शोधित अतियुक्ती. त्या शिबिकेमध्ये बसून राजपत्न्या जात होत्या. नाथ महाराज सांगतात हनुमानजी घोंगट मध्ये जाऊ लागले. ते घोंगट असतं ना असं घातलेलं, आताच्या भाषेत काय म्हणतात त्याला, असं घालतात बघा, बुरखा. आणि तो बुरखा घालण्याची सवयच त्यांच्या जातीमध्ये. हनुमान ती वरी उचलू उचलू मध्ये बघू लागले असं सांगतात. अश्वशाळा गजशाळा शस्त्रशाळा अस्त्रशाळा चित्रशाळा आणि नाना विचित्रशाळा जनक बाळा शोधित. अश्वशाळा गजशाळा नाना प्रकारचे ठिकाण आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी हनुमानजी शोध घेऊ लागले. स्नानशाळा पानशाळा गायनशाळा शयनशाळा पाठशाळा तीव्रशाळा यज्ञशाळा शोधित. आता हे स्नानशाळा पानशाळा, शाळा या शब्दाचा अर्थ होतो. स्नानशाळा म्हणजे बाथरूम, आंघोळ करायचं ठिकाण. मोठमोठ्या बाथरूमच बांधलेले असतात. त्यानंतर सांगू लागलेले आहेत पानशाळा, पाणी पिण्याची ठिकाणं असतील. त्यानंतर गायनशाळा, जिथं गायन शिकवलं जातं. शयन म्हणजे आताच्या भाषेमध्ये लॉजिंग रूम. अशा प्रत्येक ठिकाणी. आता रावणाचं घर म्हणजे काय, 5 स्टार हॉटेल पेक्षा भारी होतं. तिथं हनुमानजी सीतेचा शोध घेतात. शाकशाळा पाकशाळा लता मृग सुमन शाळा रत्नशाळा प्रयत्नशाळा टंकशाळा शोधित. टंकशाळा, रत्नशाळा, सुमनशाळा, पाकशाळा, मृगशाळा
अनेक प्रकारची ठिकाणं हनुमानजी शोधतात. कर्मशाळा धर्मशाळा मठमटिका अर्पणशाळा ब्राह्मणांच्या ब्रह्मशाळा ती शोधित विशाळ. कर्मशाळा धर्मशाळा ब्राह्मणाच्या ब्रह्मशाळा मठ ठिकाण वेगवेगळे जेवढं काही लंकेत आहे रावणाच्या घरामधला विषय बर का हा राज दरबारातला ते सगळं हनुमानजी शोधू लागले. 52 चंदन इंधन शाळा खंडणी पेशनी अन्नशाळा यंत्रतंत्र नाटक शाळा रंगशाळा शोधित. 52 प्रकारची चंदन, त्यानंतर इंधनाच्या शाळा म्हणजे काय गॅस टाक्या वगैरे असतील, लाकडा असतील, अशा प्रकारे. त्यानंतर दळणाचे ठिकाणं, दळणाच्या गिरण्या, कांडणाच्या गिरण्या, मिरची कांडणाच्या गिरण्या. राज दरबारामध्ये सगळ्या गोष्टी स्वयंस्फूर्त असतात, बाहेर जाण्याची गरज नाही, आत्मनिर्भर अशा प्रकारच्या रावणाची ठिकाणं हनुमानजी शोधतायत. नाना परीची वातायने नाना परीची विताने गोपुरे उपरी नाना स्थाने गोप्य संस्थाने शोधित. नाना परीची वातायने नाना प्रकारचे कपडे, त्यानंतर त्याच्यावरची छत वेगवेगळे, वेगवेगळ्या बिल्डिंग, वेगवेगळे मॉल, प्रत्येक ठिकाणी हनुमानजी सीतेचा शोध घेत आहेत. ऐशे शोधिले बाह्य भवान आता रावणाचे शयनस्थान अनेक कामग विमान कपी सावधान शोधित. अशा प्रकारे हनुमानजींनी रावणाचा बाह्य प्रदेश शोधला महाराज. खोलीच्या बाहेरचं सगळं आता नाथ महाराज सांगतात. त्याच्या झोपायच्या बेडरूम मध्ये सुद्धा हनुमानजी जातात. ऐसिया भवना माझारी रावण शयनाची ओवरी 10 योजने विस्तीर्ण वरी रुंदीची परी तदर्थ. आणि अशा मोठ्या घरामध्ये त्याची त्या ठिकाणी पलंग आहे 10 योजन उंच, लांब बर का, 10 योजन लांब. आणि रुंद किती आहे नाथ महाराज सांगू लागले हाय का. रत्न जडित स्वर्ण भिंती गोटी व 5 बद्ध अवघी क्षिती सूर्यप्रभासम ज्योती रत्न दीपती दीपक. रत्न जडित अशा सोन्याच्या भिंती आहेत, घोटून केलेल्या त्या ठिकाणी रत्न लावलेल्या भिंती आहेत महाराज. नाना प्रकारचं सगळं सूर्यप्रभे समान चम 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 त्या भिंती चमकू लागल्या. जगातला सगळीकडचा चोरलेला माल होता, त्यामुळे सगळं चमकू लागलं असं सांगतात. ओलिया मुक्त पळा वातायनी हेममाळा हेम मंचकी माणिक्य किळा हेममाळा मोती लग. मुक्ता फळ ओवून टाकलेले आहेत महाराज, नाना प्रकारचे हिरे ओवून टाकलेले आहेत. हेमांचकी मानकिळ्या सुंदर प्रकारचे त्या ठिकाणी माणिक मोती सोनं लावलेलं असं सगळं चमचम 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 चमकू लागलं. औरंगजेबाचं वगैरे थाट बघतो आपण ते मालिकेमध्ये कसं चमकत येते, कारण चोरट्यांची घर अशी चमकत असतात. रावणाची चमकू लागली असं सांगतात. हेम मुक्तमणी विराजमान हेमसूत्री शोभितान सुवासे कोंदले गगन वसंत पवन कामारे. अशी छत सुद्धा, छताला माणिक मोती असे वरून चिटकेलेले होते महाराज. चम 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 चमकू लागले. वसंत पवन कामारे, वार झाडायला होतं महाराज. वसंत त्या ठिकाणी सुगंध देत होता. एवढा रावणाचा दरार आहे. कितीही दरार असेल, जय श्रीरामची अक्कल म्हणायची अक्कल नव्हती ना, रावण मातीतच जाणार आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. हे सगळं माया मोह आहे, ही संपत्ती आहे. आणि हृदयीन सता श्री रघुनंदन
सकळ संपत्ती त्या विपत्ती जाण. सर्व संपत्ती ही संकट बनत असतात, जशी रावणावर. ऐका. विमान तळी वातायन सुगंध सुवासे झळके पवाण. या माझे कामग विमान दीप्यमान तेजस्वी. आणि अशा प्रकारच्या पाचूच्या भिंतीवरती कामक विमान, त्या विमानाच्या खालून सुगंध, मधी सुगंध, काय काय वर्णन करावं महाराज. रावणाचं वर्णन आहे, त्यामुळे लांबवण्याचा अर्थ नाही. सुंदर अशा प्रकारचं ऐश्वर्य आहे असं सांगतात. ब्रह्मया कारणे दैदिप्यमान विश्वकर्मा करी विमान. तेथे बसुनी चतुरानन सुख संपन्न विचरत. ब्रह्मदेवासाठी विश्वकर्म्यानं विमान बनवलं होतं, त्याच्यावर बसून ब्रह्मदेव सुखानं फिरत होता असं सांगतात. त्यांची विमाना कारणे कुबेर तप करी प्रयत्ने. एका अनुष्ठा धरुणी चरणे एकाग्र राणे निरार. आणि ते विमान मिळावं म्हणून कुबेरानं तप केलं महाराज. एका अंगठ्यावर उभं राहून दिवस रात्र तपश्चर्या त्यानं केले असं सांगतात. करिता तपशतानुशते ब्रह्म प्रसन्न होनी. त्याते कुबेरासी मान देत हर्षयुक्त तो झाला. अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाला. ब्रह्मदेवाला कुबेरानं ते विमान मागितलं, कुबेराला आनंद वाटला असं सांगतात. घेऊनी कामग विमान चाले पावया क्षेत्रवाण. तपोवन नंदनवन सुख संपन्न क्रीडत. सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी फॉर्च्युनर गाडी सारखी गाडी भेटली, विमान भेटलं. पुन्हा चैत्रवन, विचित्रवन, नंदनवन अशा ठिकाणी काय कुबेर महाराज फिरू लागले असं सांगतात. ऐसे कोणिया रावण सांडोणी बंधू सुयदपान. कुबेरासी करोणी रण घेतले विमान हिरोनी. महाराज हरिभक्त परायण मोठ्या गाडीत फिरू लागले. रावण म्हणला, जोगड लय फिराले म्हणला. बघा, राक्षसाला भाऊ वगैरे असलं काही नसतं बरं का. आम्हाला वाटतं की हा आपला भाऊ, तो आपला भाऊ. रामाला मानत नाही ना, तो कोणाचाच भाऊ नाही, तो कोणाला बी फक्त खाऊ असतो. आणि प्रत्येक हरिभक्त परायणाने विचार करावा, रावणासारख्या प्रवृत्तीला मिळेल अशा ठिकाणी कष्ट करू नका, कारण ती कष्ट व्यर्थ आहेत. कुबेरानं किती तपश्चर्या केली याचा विचार रावणानं केला का? मोठा भाऊ आहे याचा विचार केला का? 2 कांसुलीत दिल्या आणि विमान हिसकटून घेतलं असं सांगतात. ते विमान पळतेता रावणाचे घरांत. ते लंकानाथ सुखे क्रीडत स्त्रियासे. हरिभक्त परायण माणसानं विमान मिळवलं महाराज मागून ब्रह्मदेवाकडून, आणि त्याच्यात फिरू लागला रावण. विमानात भजन करायचं सोडून दिलं आणि बाया घेऊन फिरू लागला. आणि तसंच आहे आताच्या हरिभक्त परायण लोकांचं. मेहनत करायला लागले, शेतामध्ये रात्रंदिवस मेहनत, मोठा बंगला बांधायले. काही जण नोकरीची मेहनत, मोठा बंगला बांधायलेत. काही जण कुठून भ्रष्टाचार करणं, धंदे कमवणं, बंगले बांधणं. वागा हो, पण एक विचार करा, त्या बंगल्यात तुमची लेकरं राहणार आहेत याची खात्री आहे का? कारण देशाचं स्वातंत्र्य संपत आलं तर त्याच्यात दुसरेच राहतील आणि तुमचे लेकरं दावणीला बांधून मारले जातील. ही गोष्ट का डोक्यात येत नाही? कुबेरानं विचार केला नाही, अफाट तप केलं, पण विमानात कोण बसला? रावण बसला. तसं रामाचं भजन जर सोडलात तर देशावर सत्ता दुष्टांची येईल आणि कमवलेली सर्व संपत्ती आणि त्याच्यावर गाय कापणारे राज्य करतील. ही वस्तुस्थिती आहे.
800 वर्ष त्यांनीच केलंय, 150 वर्ष त्यांनीच केलंय. 70 वर्षात देवाला विसरू नका, नाहीतर पुन्हा वाट तीच लागेल जशी कुबेराची लागली तशी. विमान शोभा पुष्कळ खांबो खांबी इंद्रनीळ, त्यावरी शोभती मानिळ अति सुनीळ भूमिका. अति सुनीळ भूमिका, सुंदर अशा प्रकारच्या इंद्र कमानी आहेत. इंद्रधनुष्यासारख्या निळे रंग शोभून दिसू लागले. चम 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 लाइटिंग हेन तेन. महाराज काय वर्णन करावं, अशा प्रकारचा सगळा विषय आहे. विमान मुक्त फळांची झालरी, रत्ने जडली उपरा उपरी. 5 प्रदीप्त हरवणारे चढे त्यावरी हनुमंत. 5 खानापर्यंत हनुमानजी वरी चढले महाराज, 5-5 मजले विमानामध्ये. आज बी आपण ते विमानाच्या मधला फोटो बघितला की आश्चर्य वाटतं, राव एवढं कसं चमकत असं. हे आताच्या भारताची स्थिती आहे. सोन्याच्या देशाचा राजा होता तो, आणि त्यानं चोरून आणलेलं ब्रह्मदेवाचं फिरायचं विमान होतं. ते अतिशय सुंदर असणारं विमान आहे. हनुमानजी टुन्नुक 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 उड्या मारू लागले असं सांगतात. अति सूक्ष्म तो हनुमंता, लगू लागवे विमानांत. त्रिगुणी पाहतसे व्रतांत, शुद्धा शुद्धार्थ शोधावया. सीता शुद्धेर्थ शोधावया, अतिशय लघु रूप सूक्ष्म रूप धरलेला आहे, आणि त्या विमानामध्ये विचरण करत सीतेचा शोध हनुमानजी घेताय. रावणाचे निज भुवन, अति शोभा दे दीप्यमान. त्या माझी शोभते विमान विराजमान निज स्त्रिया. विराजमान निज स्त्रिया. रावणाचं विमान शोभायमान आहे, आणि रावणाच्या विमानात रावण आणणारच काय महाराज? स्त्रिया. राम नाही तिथं कामच आहे, काम नाही तिथं रामच आहे. जिथं राम आहे तिथं आरामच आहे, आणि जिथं राम नाही ते हरामच आहे. आणि विमान हरामाचं होतं, त्यात हनुमानजी फिरून रामाची सीता पाहताय. जे लक्ष्मी स्वयं इंद्रापासी, जे वैभव यम वरुणासी. त्याहूनही अति विशेषी रावण ग्रासी अतिशोभा. यमाकडे वरुणाकडे जे वैभव नाही, एवढं वैभव रावणाचं आहे असं सांगतात. जे वैभव कुबेरासी, जे वैभव स्वर्ग सुखा स्वासी. याहुनी अति विशेषी रावण ग्रासी श्री शोभा. रावणाच्या घराला जेवढी श्रीमंती होती म्हणतात, जी कुबेराकडे सुद्धा नाही. फायनान्स मिनिस्टर पेक्षा जास्त गेले याचं बजेट. चोराचे बजेट जास्त महाराज. अशा प्रकारचा विषय राजा रावणाचा आहे असं सांगतात. नित्यानुतान पायनी, श्रीराम विराजे दशाननी. त्याचे शयनस्थानी दिव्य योगुनी योषिता. आयनी पायनी, प्रत्येक ठिकाणी चमचम चमचम महाराज. आणि हे असलं सगळं असणाऱ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी स्त्रिया आहेत. एअर हॉस्टेस आताच्या भाषेत काय, हवाई सुंदरी, अशा प्रकारच्या सुंदरी होत्या. तिथं रामाचे बंदर फिरू लागले असं सांगतात. शुद्ध पद्मिनीची जाती, नागकन्या निनु किती. देवकन्या दिव्य दीप्ती, असंख्यात राजकन्या. अनेक राजांच्या मुली चोरल्या होत्या. नागकन्या, देवकन्या, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्त्रिया तिथं आहेत. सुरवार नरक कन्यका, गंधर्वाच्या निज नायिका. दैत्य दानवांच्या अनेका, रावणे देखा अनिल्या. सुरवरांच्या कन्या आहेत, गंधर्वाच्या मुली आहेत. रावणानं सगळ्यांच्याच चोरून आणल्या होत्या, आणि चोरून आणलेल्या स्त्रियांमध्ये निर्लज्ज लंपट फिरतोय असं
निर्लज्ज लंपट असणारा रावण राहत होता. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींचे भक्त हनुमानजी माता सीतेचा शोध घेत आहेत. जी जी अपूर्व स्त्री रत्ने तिथी करुणी भोगायतने स्वयानिनी दशानने विराजमाने तेजस्वी. जी सुंदर वाटेल स्त्री ती स्त्री आणायची आणि आपल्या घरी ठेवायची. हे लक्षात ठेवा, अंतःकरणात जर राम नसेल ना तर फक्त जगात स्त्री दिसते. स्त्री आणि पैसा, दुसरं काही दिसतच नाही. आणि मनात जर राम असेल का महाराज, आनंद वाटतो. कोणाचीच गरज वाटत नाही. सुखासाठी माणूस स्वतंत्र होतो. म्हणून मनात राम ठेवा, नाहीतर मरा. आईच्या भोगिल्या मितकांता तैसे जाणू गेला सीता. ये तव नजरे लंका नाथा अपमानिता हनुमंते. नाथ महाराज सांगू लागल्या, जशा लोकांच्या स्त्री आणल्या तशीच सीता आणण्याचा विचार केला, पण तीन जिरे लंका नाथा. मग हनुमंत त्याची दाढी जाळती. रावणाचे शयनाचे जारी ऐशिया स्त्रियांच्या हरी. सुकुमारा अति सुंदरे अलंका करे शोभते. रावणाच्या शयनग्रहाच्या ठिकाणी अशा अनेक सुकुमार स्त्रिया दिसतात असं सांगतात. ऐशा योषिताने नो किती नाना यंत्रे घेऊन याती. रावणाचे सेजे प्रती ओळंग करीती गीत नृत्य. अशा अनेक स्त्रिया रावणाच्या आजूबाजूला फिरत होत्या महाराज. गायन करू लागल्या, नृत्य करू लागल्या, वाद्य करू लागल्या असं सांगतात. वृद्धानाच पती ओ पत्री पतळ पदेती. संगीताच्या गीती गती अंग मोडीती थाके. आता त्यातल्या काही वृद्ध स्त्रिया होत्या, त्याही नाचू लागल्या. वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आकार विकार दाखवू लागल्या. विलासाकडे प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात असं सांगतात. तरुण कामिनी कामासक्ती न लभती पुरुषाशी संगती. उन्माद काम कामार्थी दुखी होती अति कामे. आणि तरुण स्त्रिया रावणानं आणून धरून ठेवल्या हो, पण एकटाच रावण आहे ना. त्या स्त्रियांना रोज नित्य भोग मिळत नाही. त्यामुळं उन्मत्तपणे त्या ठिकाणी अंग प्रदर्शन करणं, अंग विक्षेप करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा करण्यामध्ये प्रवृत्त असल्याचं भासवणं, अशा प्रकारचे प्रकार करत होते. हे बघा, रावणाला 80,000 बायका आहेत, पण 80,000 स्त्रियांचा तो रोज भोग घेऊ शकतो का? नाही. म्हणजे दुसऱ्याला स्वतःच्या सुखासाठी दुःख देणं याला रावण म्हणावं. भगवान श्रीकृष्णांना सुद्धा 16,108 आहेत. किती आहेत? 16,108. पण ज्याची अवकात आहे त्यानं कराव्या. रावणासारख्यानं करण्यात नादात पडू नये. म्हणून नाथ महाराजांनी स्पष्ट वर्णन केलं की त्याच्या जवळच्या तरुण स्त्रिया विषय कामासाठी आसक्त होत्या. त्यांची इच्छा पूर्ण होत नव्हती विषयांची. पण भगवान श्रीकृष्णाचा विनोद म्हणून भागवतात सांगितलं. नारदांचं निमित्त केलं, पण वास्तविकता प्रत्येक स्त्री जवळ दररोज भगवान श्रीकृष्ण दिसत होते. ही ज्याच्यात ताकद आहे का त्यानं फंद्यात पडावं. कोणीही फंद्यात पडण्याच्या भानगडीत पडायचं नाही. रावणानं स्त्रिया ओढून आणल्या, परंतु त्या कामासाठी तडपत होत्या असं सांगतात. ना पवे कामाचा संभाव नाडगे भोग भोग वैभव. जळोहे रावणाचे दैव तरी गौरव अमन हे. त्या स्त्रिया बोट मोडून मोडून श्राप देत होत्या महाराज. कामाची आसक्ती पूर्ण होत नाही. इंद्रिय त्या ठिकाणी अतृप्त राहतात. वैभवाचा फायदा नाही म्हणून बोट मोडून त्या स्त्रिया रावणाला शाप देत आहेत. गाडा देत्या लिंगाण तरी रती नवे समाधान. मग
करते आणि आण सावधान अवधारा. शरीरामध्ये काम भावना ज्यावेळेस उच्छृंखलित होत असते त्यावेळेस आपण पाहतो महाराज ऋतुकालानंतरची स्थिती स्त्रीची विचित्र असते. त्या ठिकाणी कशालाही आलिंगन देऊ लागल्या, मिठी देऊ लागलेल्या आहेत, परंतु काम भावना पूर्ण होत नाही. मग काय करतात? बक्षती उन्मादन करीती उन्माद प्राशन तेने स्त्रियाने आन करती रमण ते ऐका. नाथ महाराज सांगू लागले उन्मत्तपणानं काम पूर्ण होत नसल्यामुळं मादक पदार्थांचं सेवन करू लागल्या, अंमली पदार्थाचं सेवन करू लागल्या. ड्रग्सचं प्रमाण का वाढलंय माहिती का? भारत सुखी असण्याचं एक सूत्र आहे, संतांचे संस्कार प्रत्येकाचं लग्न आहे आणि प्रत्येकाच्या जवळ स्त्री पुरुष रोज व्यवस्थित राहतात. पण अमेरिकेचं तुम्ही बघा, लग्न होत नाही, लग्न झाले तर त्यांचे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचे लग्न असतात. अफाट संपत्ती आहे पण डिप्रेशनचं प्रमाण खूप जास्त आहे, कारण वेळेवरती भोगविलास उपलब्ध न झाल्यामुळं. ड्रग्सचं प्रमाण, अंमली पदार्थांचं सेवन, तशा प्रकारचा प्रकार इथं आहे. ऐश्वर्य खूप आहे हो, पण हे बघा बायकोला नवराच पाहिजे, नवऱ्याला बायकोच पाहिजे, त्याच्याशिवाय सुख मिळत नाही. आणि ते तिथं नसल्यामुळं अंमली पदार्थांचं सेवन करू लागल्या, वेगवेगळ्या प्रकारचं अंगविक्षेप करू लागल्या. या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण नाथ महाराज देत आहेत. ऐसिया रावणाचे घरी मद विवाळा मितनारे फुले गुंपविजी फुलारे तैसी हरी स्त्रियांची. अशा प्रकारे रावणाच्या घरी अनेक नारी आहेत. जसं एका माळत अनेक फुलं गुंफावे तसं रावणाजवळ स्त्रिया होत्या असं सांगतात. हनुमंतरी गोडी त्या माजारी शोधिता मंतुरी त्यात वावग्या कामाचारी सीता सुंदरी ते नाही. हनुमानजी अशा स्त्रियांमध्ये जाऊन सीता शोधू लागले महाराज. आणि सीता तिथं नाही, कारण त्या काम आचारी स्त्रिया आहेत आणि सीता राम आचार्य आहे की नाही? रामायणाचार्य, रामाचार्य, राम भक्तीचार्य सीता कामाचार्य लोकांमध्ये राहील का? नाही महाराज. रावण उघड रंडूला होता. बायामध्ये राहणाऱ्याला काय म्हणतात आपल्याकडे? रंडुला म्हणतात. एवढ्या बायामध्ये राहणारा रावण रंडुला होता आणि त्या रंडुल्यानं रामासोबत कुस्ती धरण्याचा विचार करावा का महाराज? करू नये. पण त्या ठिकाणी करतोय संत संगतीचा अभाव. शोधिता संख्यात नारी तेथे नाही सीता सुंदरी तेथेची शोधावया पुढारे साठोके जरी हनुमंत. तिथं सीता सापडत नाहीये आणि तिथंच पुढे आणखी सीता शोधण्यासाठी हनुमानजी साठोप धरतात असं सांगतायत. पुढे जाता एक एका देखिला रावणाचा मंचक रत्न खचित लौकिक सेज साम्यक सुमनांचे. आणि पुढे गेल्यानंतर पाहू लागले तर रत्न खचित अशा प्रकारचा मंचक आहे. नाना प्रकारची फुलं टाकलेले रावणाचा पलंग बघितला. पौडावया दशशीर पवने त्राहिटला स्वरे शज रचली सुमनाकार सुगंध सेजार वसंत. पहुडावया दशशीर. रावण झोपण्यासाठी महाराज सगळीकडून असं सुगंधी वारा, शेंटन पिंटन सगळं टकाटकच प्रकार होता. पैसा आहे, श्रीमंती आहे आणि प्रत्येक जण श्रीमंतीचा दास आहे म्हणून प्रत्येक जण सेवा करतात असं सांगतात. तया मंचका शेजारी एकली निजली मंदोदरी हनुमान म्हणे सीता खरी शोभा साजरी देखोनी. आणि अशा मंचकावर एकटी मंदोदरी झोपलेले हनुमंतानं बघितले. बराच वेळ सीता पाहून थक्क झालेले हनुमानजी
जेथ घडेल सीतेची वस्ती, तेथ पाषाण किंवा झाडे राम स्मृती ही ओवी विसरले आणि सौंदर्यावर भुलून हनुमंताला वाटलं नक्की सीता हीच आहे. श्रीरामाची निज कांता मज सापडली से सीता, उल्हास हनुमंताचे चित्ता होय नाचता स्वानंदे. श्रीरामाची पत्नी मला सापडली म्हणून हनुमानजी उड्या मारतायत. रावणाची क्रिया भली सुमणसे सीता ऐकली, असे निष्पाप राखिली नाही अभिलाषिली तेने पे. हनुमानजी म्हणू लागले रावणाचं काम चांगलंय म्हणले. सुवर्णाच्या मंचकावर सीता एकटी आहे आणि सुरक्षित आहे, अंतरान आहे, कसल्याही प्रकारचा अभिलाष रावणानं केला नाही असा भाव व्यक्त करतायत. सीता सती निरुपा अभिलाषिता करील भस्म, रावणाचा परम धर्म सीता निज धर्म रक्षिले. सीतेचा अभिलाष करावा तर सीता भस्म करील या भावनेनं रावणानं सीतेला स्पर्श केला नाही असंही हनुमंताला वाटतंय. जागी झालिया सीता गोरटी, रावण कपटी कपटी पुसावया गुह्य गोष्टी मंचकानी अतिगुप्त. हनुमानजी तिथं मंचकाच्या जवळ गेले, म्हणले काय प्रकार आहे आता, सीता रावणाला कशी बोलते कसं नाही, काय विषय काय नाही सगळं ऐकून घेऊ म्हणून गुप्त बसले. सबे सिदे कोणी अति विघ्न, त्याचे करावया शांती विधान. रावण करू गेला हवान अति उद्विग्न भयभीत. नाथ महाराज सांगू लागले ठिकाणी हनुमंताचे झपके खाल्ले होते रावणानं, म्हणून होम करण्यासाठी रावण गेला, यज्ञ करण्यासाठी गेला, तिथंही मन लागलं नाही. मग काय झालं? सभेचा आठवता घात, रावणा भूप आहे प्राणांत. तिने भय होम करीत विघ्न शांत्यार्थ अनुपाते. सभेमध्ये जे विघ्न झालं त्यानं रावण लटलट कापू लागला आणि त्याच्यापासून सुरक्षित व्हावं या भावनेनं होम करतोय. या लागी एकली मंदोदरी, निजली देखिली सेजेवरी. हनुमान मानी सीता सुंदरी निज व्यवहारी निश्चित. आणि त्याच्यामुळे सीता म्हणजे मंदोदरी त्याला मंचकावर एकटी हनुमंताला दिसत होती, कारण रावण तिकडे होम करण्यात व्यस्त होता असं नाथ महाराज सांगतात. मंदोदरी रावणा भेटी, त्या दोघांच्या गुह्य गोष्टी. हनुमान ऐकोणी पर्णकुटी होईल भेटी सीतेचे. मंदोदरीची रावणाची जी चर्चा आहे ती गुप्त स्वरूपात हनुमानजी ऐकतील आणि हनुमंताला कोणताही सायास न करता सीतेचा शोध लागेल. अशोकवनाच्या ठिकाणी हनुमानजी सीतेचा शोध घेण्यासाठी जातील, शोध लागेल अशी कथा उद्याच्या अध्यायामध्ये होईल. एका जनार्दना शरण सीता शुद्धीचे महिमान, कथा कौतुक गाण अति पावन पवित्र. नाथ महाराज ग्रंथ करते एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात की सीता शोधी शुद्धनाथचे जे महिमान आहे, गहन अशा प्रकारचं कथा कौतुक परम पवित्र पावन अशा प्रकारची कथा आहे, ज्ञानीजनांनी श्रवण करावे. सीता शुद्धीचा विधी श्रवणे जाती आदिव्याधी. वा. छेदोनी दुस्तप दुर्बुद्धी चित्तशुद्धी श्रीरामे. रामचंद्र प्रभूंच्या कृपेनं चित्ताची शुद्धी होते आणि मन त्या ठिकाणी निर्मळ होतं. श्रवणे जाती आधी व्याधी, माणसाच्या मनातील सर्व व्याधी जातात, दुष्ट दुर्बुद्धी निघून जाते आणि चित्त शुद्ध होतं. जगामध्ये चित्त शुद्ध करण्याचा एकच पर्याय आहे, रामायण ऐका. माणसाचं मन निर्मळ होतं,
निर्मळ मन भक्तीला पात्र होतं आणि या पात्रात हृदय रूपी पात्रात प्रभू प्रगट होतात. एवढी कृपा रामायणाची आहे असं सांगतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडिका कार्तिकीया हनुमद्रावन शयन भव नशोद्धो नाम चतुर्थाध्याय. पुंडलीक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी.